अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येते। बारामतीत लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येते। विमानातील काही जण यात जखमी झाल्याचं कळतंय। आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची आज बारामतीत सभा होणार होती। त्यासाठी मुंबईहून बारामतीकडे म्हणजे पुण्याकडे ते निघालेले होते आणि बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। तर या अपघातासंदर्भात हा अपघात नेमका का घडला त्या संदर्भात अधिकची माहिती घेण्याचं सध्या काम सुरू आहे। मात्र या विमानातील काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि सध्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी म्हणून आज बारामतीत त्यांची सभा होणार होती। अशातच मुंबईहून सकाळीच पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे ते निघालेले होते। बारामतीत आज त्यांची सभा होणार आहे आणि त्यासाठीच बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। ही दृश्य त्याच ठिकाणीची ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। तर अजित पवारांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झालेला आहे। तातडीनं यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। स्थानिक सुद्धा अपघाताची माहिती मिळताच तातडीनं त्या ठिकाणी मदतीसाठी पोहोचल्याचं आपण दिसतंय। तर हा संपूर्ण बारामतीचा परिसर आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, दृश्य त्या ठिकाणची समोर आली आहेत, काय अधिकची माहिती आहे? श्रुती, हा मोठा अपघात असल्याची माहिती देखील आता मिळते, कारण त्या ठिकाणी आता कार्यकर्ते पोहोचलेले आहेत, पोलीस प्रशासन देखील पोहोचलेलं आहे। अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत होते आणि बारामती विमानतळाजवळच विमान ज्यावेळी लँड होते त्या दरम्यानच हा अपघात झालेला आहे। यामध्ये काही जण जखमी झालेले आहेत, गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। नेमकं कोण यामध्ये जखमी झालेलं आहे ही माहिती अद्यापर्यंत समोर येऊ शकलेले नाहीये। मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतो एक व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। जो व्हिडिओ याच विमानतळा शेजारी असणाऱ्या एका शेतात हे विमान कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी धूर देखील या परिसरात पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो आता या अपघातामध्ये नेमकं कोण जखमी झाले, कारण त्या ठिकाणी आता जवळ कोणाला पोहोचू दिले जात नाहीये, कारण पोलिसांनी देखील आता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवायला सुरुवात केलेली आहे। मात्र हा अपघात आता मोठा असल्याची माहिती मिळते आणि यामध्ये काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील आता त्या ठिकाणी मिळते, कारण आज अजित पवार हे मुंबईहून बारामतीमध्ये यासाठी येणार होते की आज त्यांच्या 4 जाहीर सभा या बारामती तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या 4ही जाहीर सभांसाठी अजित पवार हे मुंबईहून सकाळी बारामतीकडे रवाना झालेले आहेत आणि बारामती विमानतळावरती लँडिंग दरम्यानच हा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये आता नेमकं कोण जखमी झालेलं आहे ते अद्यापर्यंत समोर येऊ शकलेले नाहीये। मात्र त्या ठिकाणी आता जिल्ह्यातील काही कार्यकर्ते ज्यांना या अपघातासंदर्भात माहिती मिळते त्यानुसार त्या ठिकाणी काही कार्यकर्ते आणि अधिकारी पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी पोहोचते आणि या सगळ्या अपघाताची माहिती आता प्रशासनाकडून दिली जात नाहीये। मात्र अपघात हा मोठा असल्याचं देखील कळतंय। त्या ठिकाणी आता या अपघातामध्ये जखमींची नेमकं कोण यामध्ये जखमी झालं, कारण अजित पवार आणि अजित पवारांचे इतर काही कार्यकर्ते किंवा इतर जे काही पीए आहे ते देखील या विमानात असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। प्रशासनाकडून या अपघातासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये। थोड्याच वेळात कदाचित प्रशासन देखील या संदर्भातली स्पष्टता देऊ शकते। मात्र आता जी काही माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांच्या विमानाला ते छोटं विमान असतं, ज्यावेळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत असतात त्यावेळी त्यांचं एक छोटं विमानाचं ते बारामतीत येत असतात, तेच हे विमान होतं ज्या विमानाला लँडिंग दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि आता या अपघाताच्या ठिकाणी प्रशासन आणि तिथले जे काही स्थानिक शेतकरी आहेत अजित पवारांचे जे कार्यकर्ते ते देखील पोहोचलेले आहेत आणि मदत कार्य ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र या अपघातामध्ये काही जण गंभीर असल्याची माहिती सुद्धा आता आपल्याला कळते आणि थोड्याच वेळात कदाचित या संदर्भातली माहिती आपल्याला मिळू शकते। ज्यावेळी जवळपास अजित पवार हे 15 दिवसांपासून ज्यावेळी महानगरपालिकांच्या निवडणुका संपल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच अजित पवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला सुरुवात केली होती आणि विशेष करून अजित पवारांनी बारामती तालुक्याकडे विशेष असं लक्ष दिलेलं आहे या निवडणुकी संदर्भात। त्यामुळे त्यांनी प्रचार
ज्या पद्धतीने सुरू केलेला आहे, आज देखील त्यांनी काल माघारी झाल्यानंतर आज त्यांच्या सभा या बारामती तालुक्यातील योगेश वेगवेगळ्या गावांत योगेश योगेश ही 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 महत्वाची घडामोड आहे योगेश. ही जी दृश्य त्या ठिकाणाहून समोर येतात, विमान ते कोसळलेलं आहे. म्हणजे आता आज अजित पवारांची सभा विमानतळाच्या शेजारीच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक यंत्रणा पोहोचलेली असेल. त्या यंत्रणेकडून किंवा तिथे उपस्थित असलेल्यांकडून काही माहिती मिळाली का, किंवा त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला का? आतापर्यंत या संदर्भात ही माहिती होऊ शकली नाहीये. मात्र त्या ठिकाणी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे जे संचालक आहेत रणजित शिवतरे, हे बारामती विमानतळाजवळ पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीचा एक अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये काही जण जखमी झाल्याची देखील माहिती आपल्याला मिळते. मात्र नेमकं कोण जखमी झालेला आहे किंवा यामध्ये अजून किती लोकांची संख्या होती, अजित पवारांसोबत अजून किती लोक होती, ते देखील माहिती आपल्याला मिळणार थोड्याच वेळात कदाचित मिळण्याची शक्यता आहे. मात्र इतर अजित पवारांचे अगदी जवळचे सहकारी आहेत ते देखील त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि इतर अपघातासंदर्भात माहिती घेत आहेत. नक्कीच आपण योगेश, ज्या व्यक्ती पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधू, अधिकची माहिती घेण्याचा आपला प्रयत्न असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार